जवळ फाटत नाही तर मजा नाही, हे की नाही. हे ट्रेकची सिंपल डेफिनेशन असू शकते. हो, पण तिकडे म्हणजे लोकल आता कोणीच नाही आहे कोकण कड्यावर. नाही आता तिथे कोणाच नाही. हॉटेल जेवायला वगैरे काही नाही. जे म्हणजे दुकान ओपन आहेत. तर रामराम मंडळी, मी तुमचा मास्तर. आणि आज आपण चाललोय कोकण कड्याला, म्हणजेच हरिश्चंद्रगडावर, जिथून की पृथ्वीची सुरुवात होती असं म्हणलं जातं. आणि माझी संपूर्ण जर्नी पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. भरपूर काय काय यात. तरी पण एकदा ट्राय करू आपण. माझं ओळख देऊ लावायचं कोणून त्याला राहिलं का इकडूनच धरायचं ना असं व्यवस्थित जपून ठेवायचं. ट्रिपला चाललोय आणि फास्टॅगच नव्हता. फास्टॅग सापडलाय कचऱ्याच्या याच्यामध्ये. आम्ही हे उचकलं, त्यानंतर ते उचकलं, त्यानंतर घरी फोन केला, नाही तर गाडी थांबून पॉकेट चेक केलं आणि फास्टॅग पडलं इथं खाली पायापाशी. टोल आलाय समोर म्हणून फास्टॅग चेक केलं. तहान लागल्यावर वीर खाल्ली, हे तशातला प्रकार आहे. पण हाय सापडलाय नशिबाने आमच्या. बघू आता काय म्हणतो. निघताना आम्ही काही घेतलं नाही आहे. मग वरती आम्हाला खायला वगैरे म्हणलं मॅगी घ्यावा, तर मॅगी घ्यायला आलतो. तर एवढं सगळं द्यावं लागलं आहे. कुरकुरे, फरसाण, 2 सूप, हे 101 चटणीचं पॉकेट, लय मॅगी हे झाले तर, आणि मॅगी मसाला. जेवढं भेटतं आहे तेवढं इथूनच घेऊन जाऊ, म्हणजे तिकडे जास्त कॉस्टली असणार आहे. आम्ही तिथं पण खरेदी करणार आहे का थोडंफार, त्या लोकांना पण थोडंसं हेल्प होईल. ते सगळे आपल्यावर डिपेंड आहे टुरिस्टवर तिथं. पण जेवढं मेजॉरिटी ऑफ दी आहे ते जास्त महाग भेटू शकतं, ते घेतलं इथून. जवळपास 1-1.5 तास झाला आम्ही गाडीतच आहे. आणि मला असं पॅसेंजर प्रिन्स सारखी फिलिंग येऊ राहिली. मी मागं बसलो एकट्याच्या सीटवर, मी आणि माझी लाडकी बॅग, आणि दोघं पुढं गाडी चालवत आहेत. आणि नाश्ता करायचा आहे काहीतरी वाईकर मिसळ म्हणून, हे आमचा भाऊ म्हणतोय. हाही भारी विषय, एक नंबर स्पॉट आहे. नाही आता बघतोय आम्ही जाऊन काय नेमकं कशी टेस्ट आहे सांगतो तुम्हाला पुढं. आम्ही आता वाईकर मिसळ आले. वाईकर मिसळ नगरवरून जर तुम्ही किंवा पुण्यावरून पण या रूटने आले तर तुम्ही इथं खाऊ शकता का नाही खाऊ शकत हे मी तुम्हाला आता खाल्ल्यावर सांगतो. वाईकर भाऊनी सांगितलंय का इथं भारी मिसळ भेटते. बघू, ट्राईड अँड टेस्टेड स्पॉट आहे, 1 नंबर मिसळ. आता मी व्हेरीफाय करतोय मी बघतो. मिसळ आली, आता ट्राय करतो कशी आहे. भारी आहे, चिकट नाही जास्त, चांगली. मिसळ खाल्ल्याबरोबर जाता जाता एकदम भन्नाट स्पॉटला गेलतो. जाता जाता पिंपळगाव जोगाच्या डॅमला थांबलं, बरोबर ना. इकडं बॅक साईडला रोड साईडला इकडे थांबली, आणि इकडं असा हा डॅमचा व्ह्यू आहे. डायरेक्ट समुद्रासारखी फिलिंग येऊ राहील. जास्त काय बीचला आलोय. लोकांनी मोटरी टाकल्या तिकडे पण. वड पाणी भारी, कसला व्ह्यू आहे. आता आम्ही जवळ पोहोचलोय आणि साला कसला व्ह्यू आहे, जबरदस्त. गाडीमधनं एकदम मस्त व्ह्यू आहे. इकडच्या साईडला पाणी आणि समोरच्या साईडला डोंगर. 4 साईडच्या डोंगरांच्या मध्ये आम्ही चालतोय आणि त्याच्यामध्ये पाणी आहे. इतकी मस्त फिलिंग येऊ राहिली ना, विषय नाही.
3 तास प्रवास करून आम्ही पोचलो होतो खिरेश्वर या गावामध्ये. हे बेस विलेज होतं आमच्या ट्रेकचं. एक 5 नईचं पण रूट आहे, पण आम्ही खिरेश्वर निवडला होता कारण की आम्हाला थोडंसं अवघड रस्त्याने जायचं होतं आणि सिनिक रोड आहे जरा तो. चलो अभी रेडी होते, लेट्स गो. जस्ट स्टार्ट केलं आहे. एक 100-150 मीटर आलो असेल, 100 मीटर आलो असेल, 100-150. आणि इतकं वरती जायचं आहे भाई, आत्ताच फाटू राहिली खरं सांगायचं झालं तर. कारण की मी याच्या आधी भरपूर वेळा डोंगर चढलो आहे, उतरलो आहे, किंवा एका दिवसात 25-25 किलोमीटरसुद्धा चाललो आहे, पण विथ वेट असं कधी चाललो नाही. आज मी कमीत कमी 10 किलोची बॅग घेऊन अनोळखी रस्त्याने, ते पण पूर्ण चढाईने चाललो आहे. हे पूर्ण रोड चढायचंच आहे. बघूया. आणि जंगल बघा सावल्याच्या व्हायला, घनदाट, एकदम घनदाट. हे बघा इथे कचरा दिसतोय ना साईडनी. माणसांची एक सुंदर सवय आहे, जिकडे जातो तिकडे कचरा करतो. तर आपण कचऱ्याकडे लक्ष देत रोड चालायचं. बरोबर आहे. त्याच्यामुळं असं करू नका माझ्या मित्रांनो, असं करू नका सोन्या राजांनो. हे बघा, चलो भैया शेठ. अभी थोड़ी देर में दूसरी तरफ से आवाज निकलेगा. रूटवर आंब्यात झाडं म्हणले, याला काय आंबे राहणार आहेत. चला, नो आंबे. समोर दिसतंय हा आपला दुसरा टप्पा आहे. इकडं पाहिला असं फिरणार आहे का आपण? गोल फिरून जाणार. ठीक आहे. आणि पहिला टप्पा आणि दुसऱ्या टप्प्याला कनेक्ट करणारा जो पॅच आहे तिथं व्हिडिओ काढू नको. का बरं? काय झालं तिला गेल्यावर? काय शोभ आहे हात. त्यांचं म्हणणं असं आहे, जो पहिल्या टप्प्याला आणि दुसरा टप्पा यांना जोडणारा जो पॅच आहे तिथं व्हिडिओ काढता येणार नाही, कारण की दोन्ही हात एंगेज राहतात. मग आपण दोन्ही हात आणि दोन्ही पाय, दोन्ही हात आणि दोन्ही पाय. शोल्डर माउंट काय आणलेलं नाही, कारण की आमच्यातल्या एका माणसाने काशी केलेली आहे शोल्डर माउंटची. नाही आपण काम. खिरेश्वरची वाट ही निसर्ग सौंदर्याने एकदम नटलेली वाट आहे. जराशी अवघड, पण पावसाळ्यानंतर एकदम विलक्षणच फील देणारी आहे. आता हे सगळं सुकलेलं दिसतंय, पण पावसाळ्यात इथं फुल पाणी असणार एकदम. अजून आपण इथं परत ऑगस्टमध्ये येणार आहे, त्यावेळेस हे जे दिसतंय तुम्हाला याचा नजारा काहीतरी वेगळा असणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून ठेवा. त्याच्यानंतर मी तुम्हाला ह्या व्हिडिओचं आणि त्या व्हिडिओचं कम्पॅरिझन दाखवणार आहे. पण आत्ता जे चाललं आहे ते एन्जॉय करा. वाट दगडधोंड्यांची, झाडाझुडपांची आणि पूर्ण चढायची आहे. खरं सांगायचं झालं तर पूर्ण श्वासांचा खेळ आहे, पायांचा आणि श्वासांचा. फाटू राहिली खरंच, मजा तर येऊ राहिली. जवळ फाटत नाही तर मजा नाही, आहे की नाही? हे ट्रेकची सिम्पल डेफिनेशन असू शकते. वाटेत काही असे नजारेही तुम्हाला पाहायला भेटतील. बऱ्याच जन्मांचा एक्सपिरियन्स आहे या ट्रेकचा. वर्षाचा नाही, काळांचा नाही, जन्मांचा एक्सपिरियन्स आहे. त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या मागे मागे. आणि ही वाट तुमच्या फिजिकल आणि मेंटल स्ट्रेंथची सुद्धा कधी कधी परीक्षा घेते. पाहिजे तितका वारा पण नाही आहे आणि हीट खूप जबरदस्त आहे, है का नाही रुईस? आपल्याला जर असा थंड पाण्याचा मस्त झरा भेटला ना, आपण त्याच्यात आडवत झोपत असतो. आडवत झोपट आणि मी उभ्या डुबक्या मारीन डायरेक्ट. इतकंच भयान घामाला आहे ना, कुठं वल्ल झालंय, काही हिशोबच नाही लागत आहे. लय जबरदस्त एकदम घामानी बाप विषय होऊन गेलाय. तो पहिला पॅच लय बॅक्कर आहे, डायरेक्ट सरळ आहे. हे तरी थोडं खालीवर आहे. हे बघा, बूम, डायरेक्ट पेटी पॅक विषय. जपूनच चालू लागते. हे बघा, रोड केवढाच आहे आणि इकडं डायरेक्ट आम्ही 2 रस्ते आहे, त्यातला आम्ही डिफिकल्टवाला निवडला आहे. चलो.
भाई 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 चलते हैं और आगे बताते रहेंगे आपको बीच बीच में होता क्या है। जब तक फटेगी नहीं तब तक मजा नहीं आएगा। जब तक फटेगी नाही तब तक फटेगी. बस, हे झाड पडलं इथं बा चमायला. हो हो सेकंड स्पॉटवर जरा रिफ्रेश झालोय. आमचा कार्यकर्ता जरा काम करतोय. कार्यकर्ता काय बघा त्या बॅग्स आणि इथून अजून भरपूर वरती जायचंय. पाणी बिनी पिलोय. अभि चलो बॅग उठाव. उद्या काठी बघा कशी भेटली एकदम प्रॉपर यल शेप. आता यल बघून यल नाही लागावं आपले म्हणजे झालं. जवळ आपण टप्पा टप्प्याला जातो. हे बघा 1 2 वरती 3 इकडे 4 आणि आम्ही 3 बेचके 1 2 3 7 7 बेचके 7 बेचके एक साथ हम ऊपर जा रहे हैं. हे खाली आदराईचं जंगल आहे. आदराई हां. आदराई जंगलचा पण एक वेगळा ट्रेक पॉईंट आहे. जिथून आपण सुरुवात केली तिथूनच तो पॉईंट आहे आदराई जंगल म्हणून. पावसाळ्यानंतर 2 महिने ऑक्टोबर नोव्हेंबर बेस्ट टाइम टू विजिट आदराई. बीवी मायके जाते रहेगी वैसे हम इधर आते रहेंगे. अरे थांबा रे माझी लेस नाही. भाऊची लेस सुटली आहे आणि काय पॉइंटवर सुटली बघा. ओ हो हो हो. चल याला मी म्हणलंय आम्हाला तुझी गरज आहे. बाई आला ना बाई. मी काय म्हणलं तुला. चल येत असलं तर आमच्यासोबत. थांबलो इथं आराम करतोय. भाई म्हणला जरा कूल डाऊन करू बॉडी. ते म्हणते तुमचा ट्रेक लिडर मिनिटाला झोपून ट्रेक लीडर आमचा ढासाला आहे आज. रष्टी झालाय रष्टी. रष्टी ट्रेक लिडरलाच आम्ही बळबळ बाहेर काढलाय आज. ट्रेकला चल आम्हाला सांगाल कोण नाही म्हणलं चल. ट्रेक लिडर आलाय. मला वाटतं ट्रेक लीडरला इथं टाकून आपण जावं. मस्त मंदिर वगैरे बघायचे आपल्याला अजून. तिथं डुबकी मारू चल. कमॉन. चालताना हा रस्ता आणि ऊन आमची चांगलीच परीक्षा घेत होतं. आणि जेव्हा कधी पण आमच्यातल्या कोणाला जास्त दम लागत होता त्यावेळेस आम्ही काहीच विचार न करता लगेचच पाण्यासाठी थांबून घेत होतो. कारण उन्हामुळं डिहायड्रेशन क्रॅम्प येणं हे प्रकार खूप नॉर्मल आहेत आणि या ठिकाणी ते खूप घातकही ठरू शकतात. त्यामुळं हा 5 मिनिटाचा ब्रेक तुमच्यासाठी खूप फायद्याचा आणि सेफ असतो. मी पुन्हा कॅमेरा खिशात ठेवते आणि व्ह्यूज असे पुन्हा कॅमेरा काढावं लागते. हे बघा. हो पण तिकडे म्हणजे लोकल आता कोणीच नाही आहे कोकण कड्यावर. नाही आता कुठे कोणच नाही. हॉटेल जेवायला वगैरे काही नाही. जे म्हणजे दुकान आहेत. ओपन आहेत हा. पण ते कुरकुरे वगैरे. पाणी तर भेटेल ना. हा पाणी बस. बस बस बाकी सगळे आपल्याकडे. जिंदगी में बाकी- क्या 50ला एक. नाही रात्र मॅगी भागाने एवढे वगैरे आम्ही सगळं मॅगी वगैरे घेऊन आणले. 5-6 आहेत. प्रॉब्लेम असा आहे का जेवण द्यायला कोण नाही. पण आम्ही मॅगी घेतलेली. आम्ही बी त्यांच्या पुढचे आहेत. असं समजायचं कचरा बघतच आहोत. नवीन बॉटल्या दिसल्या आम्हाला. भाई हेच विषय. कचरा बघत चाला रस्ता कळत जातो. इथून आलो आम्ही, इथून. थँक्स टू आवर. हा खाली 5 नाही मध्ये गाव आहे. 5 नाही मधून तुम्ही वर आले. तिकडून 2 तास वर आले असतात. चुकीच्या गोष्टींचा पण काही ना काही फायदा होतोच. मंदिर कचऱ्याचा पण फायदा आहे का रोड कळतो. हा मोठा. हा 3.5 ते 4 तास. शिवाय हलतील लोक. तो सोपा आहे. आम्हाला म्हणे जावा एकदम. बाय बाय. सावली पडली. मग कधी पण आलं ते हरवले होते पण आता यांना रूट सापडलाय. जातील व्यवस्थित. मुंबईवर आलते दोन्ही बाई. दोघं चालते रात्रभर वरती होते. पण उडती. 2 टोप्या गेला आमच्या. अरे भाई प्रॉब्लेमच नाही. 2 पीस नाही घातलेले आपण टॉप एवढ्याला. चालून दे. चलो बाय डिफॉल्ट थंड आहे. बाय डिफॉल्ट. जसं वरती चाललोय ना तसं डोकं हलकं होतंय. डायलॉग जास्त सुचला.
फ्रेश तर डायरेक्ट पीटी. इथून पाय जर नुसता असा घसरला तर डायरेक्ट जंगलात. जंगलात. जंगल सफारी. आणि ज्या ठिकाणी असे अनप्रोटेक्टेड रॉक पॅचेस आहेत त्या ठिकाणी एकमेकांना मदत करून शांततेत चाललं पाहिजे. पण मित्रांनो इथं थोडं जपून चाललं पाहिजे, कारण वरतून पूर्ण डोंगर आहे आणि खालच्या साईडला पूर्ण दरी आहे. आता आम्ही चाललो आहे आणि कसलाच इथं रेलिंग वगैरेचा सपोर्ट नाही आहे. मध्ये पॅचेसमध्ये जिथं खूपच रिस्की होतं तिथं त्यांनी रेलिंग्स लावले आहेत. लेवल 2 कंप्लीट झालता पण झाला कांड. असं होतच नाही. हे बघा ही झाली आपल्या बॅगचा कार्यक्रम. बॅगमध्ये वजन ॲप्रॉक्स 10 किलो आहे. 10 किलो मी एका खांद्यावर नाही देऊ शकत. काहीतरी करावं लागेल. इथं बसल्या बसल्या बघतो काय जुगाड होत आहे का. काहीच नाही इथं. कुणी कुत्रंसुद्धा नाही आमच्याशिवाय. एक होतं ते पण खाली गेलं आहे. आता बघू काय करायचं आहे. चाकू आहे माझ्याकडे. गाडोका चाललं इथून वळू आणि मग असं ओढून काढू नाही का चाललंय बघू. ट्रेकमध्ये खूप प्रॉबॅबिलिटीज आहेत वेगवेगळ्या काही गोष्टी घडण्याच्या. त्याच्यामुळं आपण आपल्याजवळ काही युटिलिटीज कॅरी केल्या पाहिजे. जरी बॅगेचं वजन झालं तरी चालेल, पण आपण ते युटिलिटीज कॅरी केल्या की आपल्याला त्याचा पुढे नक्कीच फायदा होतो. जसं की मी चाकू बिनकामाचाच घेतला होता, पण त्यांनी माझी बॅग तिथं रिपेअर झाली. नाहीतर मला ॲप्रॉक्स 10 किलोची बॅग एका खांद्यावरती न्यावं लागली असती. त्या बॅगनी माझ्या एकसारखा धोका दिला आहे. पहिले तर बंद तुटला आणि त्या स्पॉटवर आम्ही बंद नीट करता चेन लावत होतो. ही चेन खराब झाली. ही बघा चेन गेली. म्हटले चॉकलेट खावा काहीतरी नीट होईल. चॉकलेट खायला ही चेन उघडली, ही पण चेन गेली. आता ती चेन याच्यात टाकली. नशीब म्हणजे सगळीकडून लागायला लागते असं टाईम नाही का. पण आपला मोठं काय जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत मजा येत नाही. जोपर्यंत फाटत नाही तोपर्यंत ट्रेकची मजा येत नाही. चला वर तिथं जाणार आहे. बॅग तिथं ठेवायला लागली तरी जमन. काही नाही, कपडे तिच्यात. कॅमेऱ्याची पिशवी आपण कशी बी खाली आणणार आहे. तीन तास झाल्यानंतर मला जाणवायला लागलं होतं आता मी थकतोय, कारण की बॅगचं वजनच खूप जास्त होतं माझ्या. अशा वेळेस 5 मिनिटाचा ब्रेक तुमच्या ट्रेकची गती पुढं चांगलीच वाढवू शकतो. आता मला वाटायला लागलं मी थकलोय आता, असं नाही का. थोडं कमरेत असं थोडं दुखतंय, पण स्टील आम्ही जाणारच आहे पुढं. दमल्यासारखं तर वाटतंय. जेन्युइन फिलिंग सांगायचं. कंबर आणि म्हणजे माझ्या पायाची तिथे थोडीशी क्रॅम्प आली. पाणी तर मी भरपूर पिलं आहे. आता मला बाटली संपली. इकडून आम्ही आलो आहे तो खिरेश्वरचा रूट आहे आणि हे जे समोर दिसतंय तुम्हाला, हा ते जे काका येत आहेत डोक्यावर काहीतरी घेऊन, तो 5 नईचा रूट आहे. हा रूट कम्पॅरेटिव्हली छोटा आहे. या रूटने आम्हाला आत्ता 4 तास लागला आहेत, म्हणजे ब्रेक घेत. तसं जर नॉनस्टॉप आलं तर 3 तास तर लागतातच. आणि ह्या रूटने तुम्ही चालत 1.5 ते 2 तासात वर येऊ शकता. असे ढगं तयार झालेत, पावसाचं वातावरण झालं आहे थोडंसं. आता इथून जवळच मंदिर आहे. खाली उतरलं का लगेच मंदिरच आहे. चालतो आहे आम्ही अजून. आता मगाशी थोडं वाटत होतं, पण आता गार वारा लागला आणि गप्पा पण बऱ्याच झाल्यात, तर त्याच्यामुळं एकदम मस्त वाटत आहे. वातावरण क्लासिक झालंय पावसाचं, विशेष नाही. हे मंदिर आहे जिथले व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाण्याने भरलेले बघितले असतील, तर इथं आत्ता तेवढंच पाणी, फक्त आत्ता काहीच पाणी नाही आहे. या महादेव मंदिराला पृथ्वीची सुरुवात मानली जाते आणि 4 युगांचे 4 स्तंभ या ठिकाणी आहेत.
आम्ही चाललोय कोकण कड्यावर. कोकण कडा जिथून की सगळा व्ह्यू येतो, तो व्ह्यू आम्हाला सकाळी बघायचा आहे. त्यामुळं आम्ही कोकण कड्यावर स्टे करणार आहोत रात्रीचा. आवाज आहे का? माझा प्लॅन सफल झाला. कसलं सिंक करताय बा आमच्या पायाच्या आवाजासोबत, ते जबरदस्त बघा. लय भारी वाटतंय. जवळ पण आलोय आणि असलं वातावरण समोर दिसतंय ना, बाप फिलिंग येऊ राहिले. हे पाणी पाणी पावसाळ्यात जरा रिस्क आहे, पण हे पण पावसाळ्यात पण खूप छान वाटत असेल. पण आत्ता तर विशेष नाही. आणि फायनली आम्ही कोकणकड्याला पोहोचलेलो आहे आणि पाऊस सुरू झाला आहे. इतकं भारी वाटवलं, गार गार पाण्याचे थेंब. जास्त येणार नाही आहे, पण ॲटलिस्ट वातावरण तर गार होणार इथलं, असं देणार आहे. हे बघा समोर, दिस इज द कोकण कडा. कोकण कडा हा हरिश्चंद्र गडावरील एक मुख्य व्ह्यू पॉईंट आहे आणि इथूनच दिसतो इंद्रवज्र. पण आत्ता सनसेट पाहायला चाललोय. रात्रीच्या झोपेसाठी आम्ही कॅम्प लावला होता आणि बाहेर पेटवली होती कॅम्प फायर. आमच्यासोबत हा गुजरातचा पण एक ग्रुप होता. हे सगळे गुजरातवरनं आलेले मुलं आहेत आणि यांनी प्रॉपर सगळा सेटअप आणलाय, लाईटपासनं किचनपासनं सगळा. म्हणजे त्यांनी आतमध्ये इन्व्हर्टर, हिटर, टेंट सगळं आणलंय. खालून एवढं जड कसं आणलंय वरती ते नाही माहिती. ग्रुप मोठा असल्यामुळे त्यांना डिस्ट्रीब्यूट झाला असेल वेट, पण भारी विषय करून टाकलाय खास एकदम. नाद नाही ठेवला काही बाई. आणि पोरांनी एवढी खास खिचडी बनवली होती ना, मला ही ऑफर केली ती मी खाल्ली, एकदम मस्त झाली. काय किती नंबरला आहे? 1 2 3 3 नंबरलाच येतात. 3 नाही, 3च ना, 5 नंबरला. मस्त जेवण आहे. आता रात्रीचे 10 वाजलेत आणि आम्ही झोपतोय टेंटमध्ये. मी टेंट लावला आहे समोर. चला भेटू सकाळी, ढगं वगैरे बघू सकाळी, तुम्हाला पण दाखवू. गुड नाईट. सकाळचे 6 वाजलेत आणि मी उठलो आहे. आम्ही तसं जागच आहे रात्रभर. हे आणि बाहेरचा नजारा काहीतरी असं. खालून क्राऊड येऊ राहिला कंटिन्युअसली आणि आम्ही बसलेलो आहे अजून आतमध्येच. कारण की आम्हाला माहिती आहे, आमच्या लीडरला माहिती आहे किती वाजता जायचं आहे. त्याच्यामुळे आम्ही दिवस झोपू राहिलो. लोक फुल एक्साइटमेंट तिकडून पळू राहिले आणि इकडे जाऊ राहिले. बघू आता इंद्रवज्र बघायला जातोय आम्ही. उठून मी काय बघतोय, रात्री फक्त आमचा एक ग्रुप 3 जण, हे तर नव्हते, हे लेट आले, हे 2 जण आणि त्यानंतर खाली एक लेडीजचा ग्रुप आहे, ते 3 आणि हे गुजराती पोरं. असेच ग्रुप होते सगळे. आणि आता सकाळी उठले त्याच्या आले एवढे पब्लिक आली कुठून. रात्री तर आम्ही 8च जण येत होतो, एवढी पब्लिक आली कुठून. डोकंच आहे सगळं सध्या. थोडा 8-9 वाजता ट्राय करू, होईलच. 8-9 वाजता दिसणारच आहे. रात्रीतून 5 मार्गाने खूप जास्त क्राऊडवरती आलता. आमचे कार्यकर्ते अजून झोपलेत. मला पाठवले पाण्याच्या बाटल्या आणायला. ते काका आहे, काकांची पण झोप नाही होऊन दिली आम्ही रात्रभर. आणि रात्री आम्ही 8च जण होतो इथं. आता इकडून एवढं कामाला कसं काय आलं काय कळाला. एवढी पब्लिक आली जबरदस्त. झुंड डायरेक्ट म्हणजे कशा मुंग्या कशा चालतात तसे लोक येऊन आले वरती. काय रात्री येऊन असे झोपलेत इकडं.
हे माहोल आहे सगळं सकाळचं. मॉर्निंग व्ह्यू एक 6 वाजताचा. आणि आता पाण्याच्या बाटल्या घेऊन चाललोय. मी जर कॅमेरा बंद नाही केला तर पाण्याच्या बाटल्या पडतात. अरे बंद हो बाई. आणि ह्या व्ह्यूसाठी मी इथपर्यंत आलतो क्लाउड गॅदरिंग पाहण्यासाठी. आणि ही फक्त हरिश्चंद्रगडावर सकाळच्या वेळेसच पाहायला मिळते, म्हणजे कोकण कडेवर. हे बघा माझ्या सावलीचं इंद्रवज्र रेडी झालं. हे बघ मी मधी एकदम द्या बघा माझ्या दौडी कॅमेरा अशी तलवारी सारखे दिसत आहे. यस, इसके लिए तो हम आए थे. कोकण कड्यापेक्षाही हरिश्चंद्रगडावरची सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे तारामती पॉईंट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण की हा व्हिडिओ खूपच लॉंग झाला आहे आणि तो व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. कारण माझ्या नजरेत कोकण कडा काहीच नाही आहे तारामती पॉईंटपेक्षा.